फेमस का आहे ना, त्याचं कारण हेच आहे. हे क्रिकेटच आहे ना असं सर की जे तुम्हाला जोडून ठेवतं, तुम्हाला मैदानाच्या बाहेर जाण्यास भागच पडत नाही, मैदानामध्ये घेऊन येण्याचं काम हे क्रिकेट करतं. आणि म्हणूनच हे आज एवढं संपूर्ण देशांमध्ये आपण पाहतोय. एवढी मेहनत आज आपण एखादं काम असतं, शेतीचं काम जरी असतं ना तरी केलं असतं का? नाही नाही, नक्कीच पायाला चिखल लागतो अशी मुंबईच्या मुलांची काहीशी भावना असते, परंतु क्रिकेटच्या मैदानात चिखल पायालाही नाही लागत आणि कपड्याला पण नाही लागत. एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरलं की ते क्रिकेटच असतं. मी अनेक मुंबईला राहणाऱ्या चाकरमान्यांची मानसिकता पाहिलेली आहे की शेतीचं काम करायचं उतरायचं म्हटलं की नक्कीच पायाला चिखल लागतो, कुठेतरी पायाला घाण लागते अशी मानसिकता असते. परंतु क्रिकेटच्या मैदानात या सर्व खेळाडूंकडून ती भावना कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. बघा ना, भावनाचं म्हटलं जातं ना मित्रांनो, या क्रिकेटच्या मैदानामधून अनेक जीवनामधील तुम्हाला मिळणारे किस्से सुद्धा खूप अजोबी गरीब आहेत. इथे मात्र तुम्हाला कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं, कधी तुमच्या जीवनात चांगलं होतं, कधी वाईट होतं. आज या स्पर्धेनिमित्त आपण आज जवळपास 200 ते 300 लोक इथे एकत्र आहोत. DBCAच्या जेवढं काम त्यांनी केलंय आणि जेवढी स्पर्धा सुरू होता होता सकाळी 8 पासून पाऊस लागल्यानंतर सुद्धा स्पर्धा चालू झाली ना, याबद्दल बोलायला गेलो तर आपण खूपच कमी होईल एवढं हे महान कार्य या संपूर्ण आयोजकांनी केलंय. नक्की जहन में है पहली गेंद अच्छी गेंद थी लेकिन उतना ही अच्छा सम्मान देके खेला यहाँ पे बल्लेबाज प्रसाद ने. गौरव नॉन स्ट्राईकला आलाय. एक 2 नंबर स्टार या संघाचा देखील गेल्या वर्षी खूप चांगलं नियोजन याच ग्राउंडवरती पाहायला आपल्याला मिळालं. तोच 2 नंबर स्टार हा संघ मैदानादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजी करताना. गौरव भोजे आणि अभिजित अक्षरशः अगदी खूप महान जोडी, अगदी गाव पातळीपासून ही जोडी खेळत आलेली आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडूला चांगला तटावला, परंतु या ठिकाणी मात्र रोखू शकत नाहीयेत आणि कुठेतरी मच्छा क्षेत्ररक्षण या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळाल्यात. नक्कीच थोडासा अकोर्ली बॉय संघाकडे विचार केला तर त्यांचा रंग कपड्यांचा एक झालाय, मात्र खेळणाऱ्या खेळाडूंची मन मात्र थोडीशी इकडे अजून ताळमेळ बसला नाहीये. चांगला चेंडू वेगाच्या अगदी वेगाने जाणारा चेंडू एस्टेक्स हातात जाऊन स्थिरावलाय. कोणते धाव मिळत नाहीये. धावसंख्येचा विचार जर केला 4 धावा झालेत. एक नवीन सामना आपण पाहतोय. फिर एक बार अभिजीत, यहाँ पे रनआउट की संधि, चांस है और आउट. यहाँ पे बल्लेबाज बाहर जाएगा, गौरव बाहर जाएगा. अगदी स्वस्त्यामध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतंय गौरव भोजे. एक चांगली फलंदाजीची अपेक्षा संघाने आणि आम्ही सर्वांनी देखील याच्याकडून ठेवली होती, परंतु धावजीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागते ते म्हणजे गौरवला. या ठिकाणी मात्र नॉन स्ट्राईक एंडला जो खेळाडू असेल किंवा नॉन स्ट्राईक एंडकडे पळणाऱ्या खेळाडूला मोठं स्ट्रगल करावं लागणार आहे, मोठं चॅलेंज असणार आहे. नक्कीच उस गेम में कहा दम था, यहाँ तो अपनों ने इनकी कश्ती तोड़ दी, क्योंकि इस रनआउट के पीछे ना वहां पे गलती पूरी तरह थोड़ी तो प्रसाद की थी, क्योंकि प्रसाद का कॉल था, प्रसाद रन लेना चाहते थे और इसके वजह से यहाँ पे गौरव ने अपना विकेट खोया. हर्षद नवीन येतो फलंदाजीला. पुन्हा एकदा चालला अभिजित, राईट ऑफ राऊंड विकेट. चांगला चेंडू, चांगला फटका, एक धाव. पुन्हा अभिजितला चेंडू कलेक्ट करता येत नाहीये, गॅदर करता येत नाहीये. थोडासा चिखल ने माखलेला हा चेंडू, जसा तुमच्याकडे फेक येते ना त्यावेळी असं वाटतं त्याच्यापासून वाचावं आणि तिथेच कुठेतरी दूर जाण्याच्या नादामध्ये हे चेंडू सुटतायत हातातून. नक्कीच चिखलातलं क्रिकेट खूप चॅलेंजिंग असतं. आम्ही देखील रबर बॉल क्रिकेट काही वर्षापूर्वी खेळत होतो आणि ती चॅलेंज आम्हाला नक्कीच माहिती आहे की चिखलात पाय रोवणं खूप कठीण असतं आणि तो पाय रोवून एखादा उंच आलेला झेल टिपणं, तितक्याच स्पीडमध्ये जाऊन थांबणं हे चॅलेंजिंग असतं. मैदानात पडल्यानंतर कोणतीही दुखापत होऊ शकते, पण त्यालाच मात करून जो खेळाडू खेळतो तो खरा क्रिकेटर आणि त्याची प्रचिती आपल्याला मैदानादरम्यान पाहायला मिळते. गोलंदाजीवरती विजय येतोय. या विजयने मगाच्या झालेल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला पडझडीतून बाहेर काढलं आणि इथे मात्र गोलंदाजीची सुरा आता सांभाळताना दिसतोय. समोर आहे फलंदाज गौरव, माफ करा विलास.
चांगला फटका आणि चेंडू सीमा पार येतोय चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या हा प्रसाद आहे का? ओके, प्रसाद आणि हर्षद 4 धावांनी संघाची धावसंख्या सर 10 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. आता मात्र गोरे सर थोडासा आमचाही अँगल चेंज झालाय त्यामुळे फलंदाजांची नावं त्या बाजूला गेले ती दिसत नाहीयेत आणि थोडासा अँगल चेंज मागाधरणं मला म्हणतात ना की आपण क्रिकेट खेळताना 360 मध्ये खेळणारे प्लेयरांची सध्या चर्चा आहे. मात्र आज मात्र हे ग्राउंडच 360 मध्ये वळतंय. यापुढे अजून कुठे कोणत्या कोणामध्ये हे ग्राउंड होईल काही सांगता येत नाही. अजूनही बराचसा वेळ बाकी आहे सामने संपण्यासाठी. पण पावसाने जशी आता मेहरबानी केली तशी जर मेहरबानी करून जर थांबला तर मात्र या पुढील ही स्पर्धा पुन्हा तुम्हाला असं वाटतंय का जशी सुरुवात झाली तसंच परत चालू होईल? म्हणजे जिथे चालू झालं तसंच परत सुरुवातीला नाही होईल? मला तर वाटत नाहीये. ते मुश्किल आहे. परंतु जे आता चाललंय तसं जरी चालू राहिलं तरी मात्र ही स्पर्धा रंगतदार होणार आहे. अजूनपर्यंत जशी रंगतदार झाली तशी रंगतदार होणार आहे. तत्पूर्वी संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 12. काय सुरुवात झाली या स्पर्धेला सर? मगाशी आपण सुरुवातीचे सलग 3 सामने हे मात्र थ्रिलर आणि थ्रिलरच पाहिले. मात्र त्यानंतर जसा पाऊस आला ना त्यानंतर थोडीशी सामन्यांमधली रंगतदारपणा आणि थोडीसा तो एक म्हणतात ना आपण थ्रिलर साकारपणा पाहिला तो थोडासा कमी झाला. मध्यंतरी 1-2 सामने आपल्याला एकतर्फी पाहायला मिळाले. त्यानंतर जो पाय रोवून खेळला तो कुठेतरी यशस्वी झाला हे पाहायला मिळालं. गिरीशची बॅटिंग पाहायला मिळाली परंतु ती असफल ठरली. त्यानंतर विजय शेंडगे यांच्या बॅटमधून सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. त्यांचा संघ विजयी झाला. म्हणजे इथे हेच आपल्याला पाहायला मिळालं की जो खेळाडू चांगला चिखलामध्ये पाय रोवून खेळला उभा राहिला शेवटपर्यंत टिकला त्याचा या ठिकाणी विजय मिळवला झाला. नक्कीच सर. आणि बघायला गेलं तर आम्ही धनगरांची पोरं आहोत. आम्ही धनगरांची पोरं म्हटल्यानंतर हे चिखल आपल्याला काही नवा नाही ना. नक्कीच मातीतलाच क्रिकेट आणि आमचा धर्म एकंदरीत हा डोंगर दऱ्यामधून पसरलेला हा समाज नक्कीच हा चिखल हा म्हणजे काही मोठा नाही आमच्यासाठी. त्या चिखलात पाय रोवून खेळताना हे आमचे समाज बांधव खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे संघाची धावसंख्या 10 सर 15. इथे या फास्ट क्रिकेटमध्ये गणेश सर एखाद्या गोष्टीवरती जर चर्चा करायची म्हटली ना तर वेळच मिळत नाही. कधी तिकडे आपण एखाद्या चर्चेला सुरुवात केली तर 5 चेंडू संपून जातात. नक्कीच ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपण पाहतो एखादा चेंडू सीमारेषा पार गेला तर त्याला पुन्हा मागे येण्यासाठी एकाच मिनिट शिल्लक असतं आणि त्यामध्ये त्या खेळाडूची एकंदरीत त्याचा लेखाजोखा सांगता येतो किंवा स्पर्धेबद्दल काही बोलता येतं. परंतु बॉक्स क्रिकेट हे एवढं फास्ट आहे की तोच चेंडू पुन्हा गोलंदाजी हातामध्ये सोपवला जातो आणि पुन्हा तो नवीन चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो आणि एकंदरीत काही बोलण्यासाठी जे शिल्लक असतं ते बोलता येत नाही. त्यामुळे हे फास्ट क्रिकेट आहे. जेवढा आम्हाला आमच्या परीने प्रयत्न करता येतो तेवढा प्रयत्न आम्ही आमच्या दिवसभरामध्ये करू. नक्कीच. इथे बघायला गेला तर तो क्षेत्ररक्षक म्हणत होता की चेंडू अडवायला उभा राहिला मात्र चेंडू अगोदरच त्याच्या हाडला. धावसंख्या 14 फलंदाजीसाठी आलेला आहे खेळाडू. आपण पाहतो 2 नंबर संघाच्या बाजूनं एका बाजूला विलास प्रसाद मला वाटतं उभा आहे. 2 नंबर संघाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजी अगदी आक्रमकरित्या पार पडते. त्या ठिकाणी निलेश बर्गे सुंदर चेंडू हाताळला होता. यष्टीरक्षकाने मात्र कोणतीही चुकी केली नाही. तितक्या चपळाईने चेंडू परतवला. वाईट होता आता बोल चेंडू खराब होता परंतु या ठिकाणी गडी बाद होऊन मात्र परततोय. 2 नंबर संघाला मोठ्या फटकेबाजी या ठिकाणी गरज असेल. अंपायरना माझी विनंती असेल तुमचं डिसिजन असेल ना जोपर्यंत तुमच्याकडे बोट हात दाखवत नाही स्कोरर तोपर्यंत तुम्ही त्याला पोचला नाही असं समजा. आणि स्कोरर प्लीज त्यांच्याकडे तुमचं आय कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. एकमेकाला इशाऱ्यांमध्ये कळवा. हा ठीक आहे ओके डन. चला पुन्हा सामन्याकडे. निलेश गोलंदाजी मार्ग समोर येतो सलामीचा फलंदाज प्रसाद आणि इथे मात्र प्रसाद वाटताना दिसतोय निलेशला. काय फटका सजवलाय मनगटाचा वापर आणि त्या ताकदीचा वापर करत चेंडूला भाडलाय सीमा पार. 4 मिळत आहेत. नक्कीच अशा फटकेबाजीची गरज असणार आहे 2 नंबर संघाला. अगदी सामना शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. अजूनही मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. 2 नंबर म्हटल्यानंतर गणेश दादा या 2 नंबर म्हटल्यानंतर
आखाडे हा खेळाडू सुद्धा 2 आंब्याचाच आहे ना? नक्कीच 2 आंब्याच्या खेळाडू संघामधून आकाश आखाडे एक मोठं नाव होतं. धनगर टेनिस क्रिकेटमध्ये खूप नावाजलेलं नाव म्हणजे आकाश आखाडे, अष्टपैलू खेळाडू आणि संघमालक म्हणून प्रकाश आखाडे, त्याचेच पिताश्री प्रकाश आखाडे. आणि अनेक वर्ष धनगर समाजाचं टेनिस क्रिकेट गाजवून सोडलं. अनेक ठिकाणी मोठ्या ट्रॉफी जिंकण्याचं काम या संघमालकांनी केलं. त्याच गावातील एक संघ आज आपला पाहायला मिळतोय 2 आंबा स्टार. नक्कीच. आणि म्हटलं ना की सर मागे सकाळपासून मी पण म्हटलं ना, तुम्हाला तुमची नावं जर मागे सोडायची असतील ना तर तुमच्याकडनं कामं झाली पाहिजे. त्या दोघांनी, त्या प्रकाश आखाडे साहेबांनी ते काम केलं ना, त्यामुळे आज आपसुकच आपल्या तोंडून त्यांची नावं निघाली. का निघाली? काहीतरी त्यांनी केलं. या समाजासाठी असेल, कशासाठी, क्रिकेटसाठी असेल, काहीतरी केलं म्हणून त्यांची कुठेतरी आज नकळत आपल्या तोंडून नावं निघाली. आणि नक्कीच आज या ठिकाणी उपस्थित असलेले खेळाडूंपैकी अनेक खेळाडू त्यांच्या छत्रेछायेखाली खेळून गेलेले असतील. कारण की त्यांनी अनेक वर्षामध्ये त्यांचा जो क्रिकेटची सेवा होती ती अविरत ठेवली. पहिला सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी असफल प्रयत्न होतो विलासकडून. एका धावावरती मात्र समाधान मानावं लागतं विलासला. प्रसाद, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 21 धावा. मला वाटतं सामना क्रमांक गणेश दादा हा 6वा आहे आणि 6व्या सामन्यामध्ये 5 वेळा 21 ही धावसंख्या आली आहे. नक्कीच चांगल्या धावसंख्येची अपेक्षा होती परंतु या ठिकाणी कुठेतरी धावसंख्या म्हणावी तितकी उभारली गेली नाहीये. एक चांगलं टार्गेट ठेवावं लागलं असतं परंतु कुठेतरी 2 आंबा संघ कमी पडतोय. परंतु आपल्या गोलंदाजीने काही किमया करतात का ते पाहण्याजोग आहे. पोस्ट क्रिकेट म्हटलं की या क्रिकेटला व्यावसायिक क्रिकेटकडे कलाटणी देण्याचं सर्वात मोठं काम किंवा सर्वप्रथम धनगर समाजाच्या बॉक्सची सर्वात मोठी स्पर्धा कोणी आयोजित केली असेल तर माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गवासी अंकुशदादा झोरे. नक्की सर, त्या स्पर्धांबद्दल आपण खूप ऐकून असायचो. घाटकोपरच्या त्या एरियामध्ये दादांनी खूप अशी मोठ्या टुर्नामेंट केल्या. नाईटला सुद्धा त्या टुर्नामेंट चालायच्या. ऑप्शनची पद्धत तिकडे पहिल्यांदा आपण तिकडे पाहिली आणि सलग 2 ते 3 वर्ष त्यानंतर सर मी सुद्धा त्या स्पर्धेला गेलो होतो खेळायला. भगवान कात्रेनेच मला घेऊन गेलो. तेव्हा मी खेळायचो, तेव्हा कॉमेंट्री करत नव्हतो. तेव्हा त्यांच्या घराच्या तिकडे एक स्पर्धा झाली होती ती मला आठवते. आणि तिकडे त्यांनी तो आलेल्या प्रत्येक धनगर समाजातील प्रत्येक व्यक्तीला तो 2 ते 3 दिवस काय तो जेवणाची व्यवस्था केली होती. अजूनही आठवत आहे सर. आणि अशा त्या गावाला खेडमध्ये आम्ही त्या उमरीला त्यांच्या गावाच्या घराच्या खालीच तो मैदान होता, तिकडे जाऊन आम्ही खेळलो. नक्कीच मी देखील साक्षीदार आहे. मी देखील त्या स्पर्धेला उपस्थित होतो. मला वाटतं मी 2 ते 3 दिवस तिथे मुक्कामाला होतो. आणि मोठं आयोजन अंकुश झोरे यांच्या माध्यमातून केलं होतं. तर बॉक्स क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या स्पर्धा भरवण्याचा एक मान त्यांना नेहमीच जातो, नेहमीच जात राहील. त्यानंतर अरविंदजी भावदाने साहेब असतील, त्यांनी देखील खूप मोठ्या स्पर्धांचं आयोजन केलं. त्यानंतर KDPL सारखी सध्या आता चालू असलेली स्पर्धा ती देखील एक मोठं व्यासपीठ धनगर समाजातील बॉक्स क्रिकेटरना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा झाल्या आहेत आणि 23 धावांचं पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय ऋषिकेश आणि ट्रिपल एस. ऋषिकेश हा चेंबूर विभागातील खेळाडू ओव्हरऑल क्रिकेट खूप सुंदर खेळतो. नक्कीच आम्ही त्याला नेहमी पाहत असू. अभिजित खर्जे, त्यानंतर नितीन सरगर यांच्या तालमीत खेळलेला हा खेळाडू ऋषिकेश. आणि त्या ट्रिपल एसचं काय नाव? साहिल. इकडे माझ्या बाजूला ट्रिपल जी बसले. वही ट्रिपल जी 3G और मैदान के अंदर ट्रिपल एस. खुदा ना करे कोई ट्रिपल एक्स ना आवे. अच्छी गेम, तोड़ दिया. फाइन लेग क्षेत्र में 1 रन मिलेगा. दूसरे की क्या यहाँ पे गुंजाइश है? नहीं, विलास ने रोक दिया. 9चा इशारा प्लस एक्स्ट्रा 1 धाव. 2 धावांनी सुरुवात. तुमच्याकडे लक्ष खूप लहान आहे. तुम्हाला या एक धावा या ठिकाणी रोखावे लागतील तर तुम्ही कुठे विजयाचा एक चांगला अनुभव या ठिकाणी घ्याल. परंतु असा गच्चा क्षेत्ररक्षण करून सामना कुठेतरी लवकर संपवाल आणि पराजयाच्या छायेत जाल हे या ठिकाणी मात्र निश्चित. कोणताही चेंडू न पडता गणेशदादा धावा झाला 7. गरज आहे 23. म्हणजे अजूनही 18 चेंडू तसे तुमच्याकडे शिल्लक.
आता मात्र लाईन अँड लेन वरती आलाय प्रसाद. एका चेंडूमध्ये 8 धावा अगोदरच गरिबीने आटा गेला असं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा असफल प्रयत्न ऋषिकेश कडून. गोरेच आहे ना. चला राईटचा इशारा अवंतर धाव. प्रसादला काही अजून लाईन अँड लेन मिळत नाहीये. थोडस धावा एक तर तुमच्या बोर्डवरती कमी आहेत. पुन्हा 9चा इशारा. एक अवंतर धाव. पुढची मॅच कोण या अगोदरच्या झालेल्या सामन्यामध्ये मला वाटतं अकुर्लीबाई संघ पहिल्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार मारून जिंकला आणि ही मला वाटतं हा दुसरा सामना त्यांचा चालू आहे. कुठेतरी एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल आहे आणि असं म्हणता म्हणता इथे तंबूत पडतो. यापुढे होणारा सामना कुशल स्टार घाटकोपर विरुद्ध जय शिव मल्हार देवाचा डोंगर या 2 संघांमध्ये सामना होईल. जाण्यापिकेसाठी यायचे. पुकारलेल्या दोन्ही संघांच्या संघनायक आणि नाणेफेकीसाठी यायचे. त्वरितच सामना चालू करण्यात येईल. विजय हे विजय ज्याने मागाच्या सामन्यामध्ये ज्यावेळी संघ अडचणीत होता ना त्यावेळी पलटवार केला. तो पलटवार फक्त पलटवारच नाही केला तर असा काही प्रतिहल्ला केला ना समोरच्याला 4 मुंड्या चित केलं. धावसंख्येचा विचार केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. अगदीच मागच्या सामन्यामध्ये पाहिला पराजयाच्या जबड्यातून जो विजय खेचून आणला तो विजय पुन्हा एकदा स्ट्रायकिंगने आपल्याला पाहायला मिळतो. विलास येतो गोलंदाजीवरती. विलासला काहीतरी करावं लागेल. धावचीची संधी आणि काय म्हणतात ना ज्या गतीने चेंडू आला त्याच गतीने परतवण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी यष्टीरक्षक असफल झाले आणि थोडीशी फेक पण जी होती ना ती म्हणतात ना की संपूर्ण ताकद गाडी काढून मारलेला थ्रो होता. डिस्टन्स कमी होता त्यामुळे किपरला गॅदर करणं पण सर तेवढं सोपं नव्हतं. कुठचा तरी रागच काढला असा होतो कदाचित. आणि गणेशभाई या मैदानावरती सकाळपासून आपण बदल होताना पाहतोय. एक बदल दुसरा असाही झाला. मला वाटतं पहिल्यांदा क्रिकेट हिस्ट्रीमध्ये कॉमेंटेटर सुद्धा लाईव्ह मॅच मध्ये दिसत असतील कारण आपल्या पाठीमागे कॅमेरा लागलाय थोडासा त्यामुळे कॉमेंटेटर म्हणजे शक्यतो कॉमेंटेटर दिसत नाही लाईव्ह मध्ये प्रत्येक बॉल पडत असताना. इथे सुद्धा त्याची सुद्धा संधी आहे. याला जरा आपण मागे केलं तर आपण दिसणार नाही. खेळाडू दिसणं खूपच इम्पॉर्टंट आहे. नक्कीच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि हा आवाज आणि हे खेळाडू अगदी 7 समुद्र पार पोहोचवण्याचं कोणी काम केलं ते म्हणजे लाईव्ह. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा त्यामध्ये 1 भर 19. विजय आता मात्र अगदी सोपा होऊन बसलाय तो म्हणजे अकुर्लीबाई संघाला 4 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. पुकारलेल्या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचे. पुढे सरसावलाय चेंडू अडवलाय. बाउंड्री लाईनवरती चेंडू अडवलाय. चांगलं काहीतरी पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळालंय 2 अंबा संघाकडनं. एक तर प्रसादची ती फलंदाजी पाहिली त्यानंतर आता चांगलं ही क्षेत्ररक्षण पाहिलं. म्हणजे हा संघामध्ये दमकम आहे. 2 अंबा संघामध्ये दमकम आहे. हा पलटवार करेल. अजूनही 3 संधी बाकी आहेत. नक्कीच गौरव ओझे एक चांगल्या प्रतीचे खेळाडू आहेत परंतु त्यांना धावबाद होऊन परतावं लागला. तिथे कुठेतरी धावसंख्या कमी पडली आणि नक्कीच सांगेन की पुढच्या सामन्यामध्ये ते कमबॅक करतील. आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभारून विजयाकडे जाण्याचा मार्ग मोकळा करतील. हे कुठेतरी पाहण्यासारखं असेल. तर ती फक्त संधी आता मिळणार आपल्या पुढील सामन्यामध्ये कारण की हा सामना या सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळते.
2 धावांची गरज आहे, शेवटचं षटक आहे. काय असं आपण कुठेतरी 2 अंबा संघाबद्दल बोलतो आणि तिथे कुठेतरी जोश निर्माण झालाय की काय, कारण सर्व खेळाडूंची बॉडी लँग्वेज बदलली आहे, थोडेसे आक्रमक झालेत. पहा ना कुठेतरी